आयुष्यात आपण कधी कोणाचा विचार केलेला नसतो आणि कधी कोणाला वाटही पाहिलेली नसते, पण अचानक एखादी व्यक्ती आयुष्यात येते आणि नकळत मन तिच्याशी जुडले जाते. कधी ती व्यक्ती आपल्या आयुष्याला इतका महत्त्वाचा भाग बनते याची सुरुवातीला आपल्याला जाणीवही नसते. काही नाते आपण ठरवत नाही, ती नियती आपल्यासाठी ठरवते. मग नंतर जाणवतं की ज्याचा कधीही विचार केला नव्हता, कदाचित त्या व्यक्तीचं आयुष्यभर आपल्याला गरज होती. माझे नाव समीर. मी माझ्या गावातील सर्वात उन्हाळ आणि बिघडलेल्या मुलापैकी एक होतो. शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण करून शहरात कॉलेजला आल्यावरही अभ्यास न करणे, रिकामे उद्योग करत फिरणे, मुलींना मुद्दाम चिडवणे आणि टवाळकी करणे हेच माझे रोजचे नित्यनेम असायचे. भविष्याची आयुष्याची मला कसलीही काळजी नव्हती, पण नियतीने काही वेगळंच मंजूर होतं. एके दिवशी माझ्या वडिलांनी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटक्याने देहांत झाले. वडिलांच्या पश्चात घरातील सर्व जबाबदारी एकाएकी माझ्या खांद्यावर आली. तेव्हा कुठे मला आयुष्याचे खरे गांभीर्य लक्षात आले. नुसते खाऊन पिऊन रिकामे उद्योग करणे म्हणजे आयुष्य नव्हे. आपल्यावर अवलंबून असलेल्या घरातील लोकांचे पालनपोषण करणे हे देखील एक देवाने दिलेले कर्मच आहे, याची मला तीव्र जाणीव झाली. हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मला तातडीने कामाची गरज होती. एके दिवशी मी विचार करत बसस्टँडवर उभा असताना माझी नजर तिथल्या भिंतीवर चिटकलेल्या एका जाहिरातीवर गेली. त्यांनी एका अनुभवी ड्रायव्हरची गरज होती आणि महिना 25,000 रुपये पगार मिळणार होता. सुदैवाने माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन होते. मी अजिबात वेळ न चढवता त्या जाहिरातीवर दिलेल्या नंबरवर फोन केला. त्यांनी मला आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन थेट पुण्याला ऑफिसमध्ये बोलावलं. घरच्या उदरनिर्वाहासाठी हातात पैसा असणे गरजेचे होतं. मी त्याच संध्याकाळी माझे कपडे बॅगेत भरले आणि पुण्यासाठी निघालो. सकाळी पुण्यात पोहोचल्यावर मी दिलेल्या पत्त्यावर त्याचं मुख्य ऑफिसला भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांनी माझी सर्व कागदपत्रे जमा करून घेतली आणि मला ज्या ठिकाणी नोकरी करायची होती तिथला पत्ता दिला. जेव्हा मी त्या पत्त्यावर पोचलो तेव्हा समोरचा देखावा पाहून माझे डोळे मोठे झाले. एवढा आलिशान आणि भव्य बंगला मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. मी मनात खूप आनंदलो की या ठिकाणी मला नोकरी मिळणार आहे. नक्की येथील मालक खूप श्रीमंत असावेत. मी ठरवले की भूतकाळात आपण ज्या काही चुका केल्या आहेत ते सर्व विसरून आता एक चांगला आणि जबाबदार माणूस म्हणून या ठिकाणी काम करायचे, तरच समाज आपली इज्जत करेल. मी लगेच दाढी कटिंग करून एका व्यावसायिक माणसासारखा नीटनेटका तयार झालो आणि बंगल्यावर गेलो. माझी पहिली भेट तिथल्या मॅनेजरशी झाली. मॅनेजरने मला मालकाशी भेटवून दिले. बंगल्यात ड्रायव्हरची खूप गरज होती. मालकांनी मला पाहिले आणि विचारले, तुझं नाव काय आहे? मी नम्रपणे उत्तर दिले, सेठजी, माझं नाव समीर आहे. त्यावर मालक म्हणाले, समीर, तू आत्तापासून कामावर हजर हो. आज तुझी खूप गरज आहे. गाडी चालवण्यासोबत तुला मालकीणीलाही घरात छोटी मोठा हातभार लावावे लागेल. मला तर कोणत्याही परिस्थितीत काम करायचेच होते, कारण मला पैशाची गरज होती. मालकाचे वय साधारण 50 ते 55 वर्षाच्या दरम्यान वाटत होते. मॅनेजरने मला सर्वंट रूम दाखवली. मी तिथे माझ्या बॅगा ठेवल्या आणि 20 मिनिटात तयार होऊन मालकाच्या कंपनीत घेऊन जाण्यासाठी उपस्थित राहिलो. मालकाकडे एकूण 5 महागड्या गाड्या होत्या. त्यातली फॉर्च्युनर गाडी मालक ऑफिससाठी वापरत असत. मॅनेजरने मला गाडी व्यवस्थित पुसून तयार ठेवायला सांगितली होती. गाडी तयार करताच मालक आले आणि लागलीच गाडीत बसले. मॅनेजर माझ्या शेजारी बसला आणि आम्ही कंपनीत पोहोचलो. मालकाची खूप मोठी टेक्स्टाईल कंपनी होती. कंपनीत पोहोचल्यावर मला मालक म्हणाले, समीर, आता तू घरी जा. मॅडमला विचारून जे काही छोटे मोठे काम असेल ते करून घे. रात्री 8 वाजता आम्हाला घ्यायला ये. मी ठीक आहे सेठजी म्हणून गाडी घेऊन परत बंगल्यावर आलो. गाडी पार्क करून मी दाराजवळची बेल वाजवली. दार उघडताच माझ्यासमोर एक अत्यंत सुंदर आणि गोरीपान स्त्री उभी राहिली. जर मी आयुष्यभर गावातच राहिलो असतो तर बहुधा अशी स्त्री पाहायला मिळाली नसती. मी एकटक तिच्याकडे पाहत राहिलो. त्या मला म्हणाल्या, कोण पाहिजे भैया? त्यांच्या आवाजातील गोडवा ऐकून मी अजूनच मंत्रमुग्ध झालो. त्या वयाने साधारण 35-36 वर्षाच्या वाटत होत्या. मी नम्रपणे म्हणालो, मॅडम, मला मालकाने तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे. माझे नाव समीर आहे. आजपासून मी इथे ड्रायव्हरच्या नोकरीवर रुजू झालो आहे. त्यावर त्या म्हणाल्या, अरे तूच आहेस का? मला सकाळीच त्यांनी सांगितलं होतं. ये आत ये. मॅडमने घरगुती नाईट ड्रेस घातला होता. त्या म्हणाल्या, आधी तू
बाकी सर्व काम सोड, माझ्या बेडरूमची साफसफाई करून घे. मग तुला सांगते अजून काय काम करायचे आहे ते. मी ठीक आहे मॅडम म्हणून बेडरूममध्ये गेलो. बेडरूममध्ये पाऊल ठेवताच मी थक्क झालो. तो रूम खूप मोठा आणि आलिशान होता, पण सामान आणि कपडे विस्कटलेले पडले होते. कुठून सुरुवात करावी ते समजत नव्हते. मी आधी कपडे गोळा करायला सुरुवात केली. त्यात मालकाचे आणि मॅडमचे कपडे एकत्र होते. मी कपड्यांची नीट घडी घालून ठेवू लागलो. काम करत असताना मॅडमच्या रूममध्ये आल्या. सरळ अटॅच रूम बाथरूम गेल्या. मी घाबरलो. माझे काम वेगाने करू लागलो. थोड्या वेळात मॅडम बाथरूममधून बाहेर आल्या आणि मला विचारू लागल्या, समीर तुझे लग्न झाले आहे का? आता तू किती वर्षाचा आहेस? मी खाली मान घालून उभा होतो. मी उत्तर दिले, मॅडम मी अजून अविवाहित आहे आणि माझे वय 25 वर्ष आहे. त्यावर त्या म्हणाल्या, अच्छा, याचा अर्थ तुला या गोष्टीचा अनुभव नाही. मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ पूर्णपणे कळला नाही. त्या पुढे म्हणाल्या, समीर तू पाखराचे घरटं पाहिलं आहेस का? ते आतून खूप मऊ असते. मी उत्तर दिलं, अजून तरी असे घरटे पाहिले नाही. जेव्हा पाहीन तेव्हा तुम्हाला सांगेन. त्यावर मॅडम म्हणाल्या, समीर एक काम करशील का? माझे डोके दाबून देशील? 2-3 दिवसापासून खूप दुखत आहे. तुझ्या मालकामुळे माझी झोपही पूर्ण होऊ शकत नाही आहे. कधी रात्री वेळेवर घरी येत नाहीत. त्यामुळे माझी अवस्था वाईट झाली आहे. अरे तू उभा का आहेस? चल दाब माझे डोके. मी थोड्या घाबरलेल्या अवस्थेत मॅडमच्या शेजारी बसलो आणि त्यांच्या डोक्याचा मसाज करू लागलो. पूर्वी मी टवाळकी करताना अनेक मुलींची नावे घेतली होती, पण आता मी इथे नोकरीला असल्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. मॅडमने डोळे मिटले आणि म्हणाल्या, समीर जरा प्रेमाने दाब डोके. मी हळूहळू डोके दाबू लागलो. मॅडम मला विचारले, समीर तुझ्या घरात कोण कोण राहते? मी म्हणालो, मम्मी, लहान बहीण आणि मी. मॅडम म्हणाल्या, खरंच समीर तुझ्या हातात जादू आहे. डोकेदुखी गायबच झाली. समीर तू सकाळ संध्याकाळचे जेवण माझ्यासोबतच करत जा आणि तू सर्वंट रूममध्ये राहतोस ना? रात्रीच्या वेळी मी जेव्हाही तुला हाक मारेन तू इथे येत जा. मी ठीक आहे मॅडम म्हणालो. त्यानंतर मॅडम म्हणाल्या, समीर तू आता बाहेर ड्रॉइंग रूमची साफसफाई कर. मला कपडे बदलून स्वयंपाक करायचा आहे. मी लगेच बाहेर आलो आणि साफसफाई करू लागलो. मनात विचार आला की एवढ्या मोठ्या बंगल्यात सर्व सुखसोयी असूनही मालक कंपनीच्या कामात व्यस्त असल्यामुळे मॅडमला एकाकीपणा जाणवत असावे. ड्रॉइंग रूमची साफसफाई करता करता माझी नजर बेडरूमच्या दाराकडे गेली. दार थोडे उघडेच होते. मॅडम गाऊन बदलत होत्या. त्या खरोखर खूप सुंदर दिसत होत्या. मॅडम मागे वळल्याचे लक्षात येताच मी पटकन बाजूला झालो आणि कामात व्यस्त असल्याचे दाखवले. अर्ध्या तासाने मॅडम स्वयंपाक करून बाहेर आल्या आणि सोफ्यावर बसून म्हणाल्या, समीर तुला भूक तर नाही लागली ना? मी म्हणालो, नाही मॅडम, आता नाही लागली. मॅडम मला जवळ बोलवले आणि म्हणाल्या, समीर इथे माझ्या शेजारी बस. मी थोड्या संकोचाने त्यांच्या शेजारी बसलो. मॅडम म्हणाल्या, समीर घाबरू नकोस. मला यावेळी कोणाच्या तरी आपुलकीची साथीची प्रचंड गरज आहे. मी नम्रपणे म्हणालो, मॅडम तुम्ही माझ्या मालकांची पत्नी आहात आणि आज माझा कामाचा पहिला दिवस आहे. त्यावर मॅडम आपले मन मोकळे करत म्हणाल्या, समीर एवढ्या आलिशान घरात सर्व काही आहे, पण मला जी मनाची शांती आणि आपुलकी हवी आहे ती नाही आहे. तुमचे मालक रात्रंदिवस कंपनीत कामात व्यस्त असतात. वय वाढल्यामुळे ते कमजोरही झाले आहेत आणि त्यांना आजारानेही घेरले आहे. जो माणूस पूर्वी माझ्यासोबत वेळ घालवत असे तो आता घरी येताच झोपून जातो. इथे गाडी आहे, बंगला आहे, पण आतून एकटेपणा खाऊन टाकत आहे. आज सकाळी जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मला वाटले की तू एक समंजस आणि चांगल्या मनाचा माणूस आहेस. त्यांच्या या बोलण्याने आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटले. त्या दिवशी आम्ही एकमेकांना खूप जवळ आलो. मी त्यांच्या भावनांचा आदर केला आणि त्यांनीही मला त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान दिले. आता आमची दिनचर्या बदलली होती. मी मालकांची सेवा प्रामाणिकपणे करत होतोच, पण सोबतच मॅडमच्या प्रत्येक गरजेची आणि सुखाची काळजी घेत होतो. मॅडमही खूप आनंदी राहू लागल्या. मालकांना या गोष्टीची कल्पना नव्हती, कारण ते आपल्या कंपनीच्या कामात मग्न असत. मॅडम मला पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे देऊ लागल्या, ज्यामुळे गावाकडे माझ्या आई बहिणीची परिस्थिती पूर्णपणे सुधारली. घरच्या गरजा व्यवस्थित पूर्ण होऊ लागल्या
मला तिथे काम करून आता 1 महिना झाला होता. एक दिवशी दुपारी मालक कंपनीत असताना मी आणि मॅडम बेडरूममध्ये बसून गप्पा मारत होतो. तितक्यात मुख्य दाराची बेल वाजली. मी घाबरून उठलो आणि कपडे व्यवस्थित करून दार उघडायला गेलो. दारासमोर एक अनोळखी माणूस उभा होता. तो काही न बोलता थेट आत आला. मी त्याला अडवत म्हणालो, सरजी तुम्ही कोण आहात? असे आत कसे येऊ शकता? तो म्हणाला, तुझ्या मॅडमला बोलव, मग सांगतो कोण आहे ते. बाहेरचा आवाज ऐकून मॅडम बाहेर आल्या. त्यांना पाहून तो माणूस म्हणाला, अरे आकाश भाऊजी, तुम्ही न सांगताच घरी आलात. मॅडमने मला सांगितले की हे मालकाचे लहान भाऊ आकाश आहेत. ते दर महिन्याला इथे 1-2 दिवसासाठी येत असतात. आकाशने संशयाने विचारले, वहिनी हा मुलगा कोण आहे आणि तुम्ही घरात यांच्यासोबत काय करत होता? मॅडम शांतपणे म्हणाल्या, भाऊजी जरा आदराने बोला, हा तुमच्या भावाचा नवीन ड्रायव्हर आहे, घराच्या कामात मदत करतो. आकाश संशयास्पद नजरेने पाहत म्हणाला, मला तर काहीतरी वेगळीच गडबड दिसत आहे. मॅडम म्हणाल्या, तुम्हाला प्रत्येक संशयाने पाहण्याची सवय आहे. असे सांगून मॅडम त्याच्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये गेल्या. आकाशने माझ्याकडे वळून विचारले, किती दिवसापासून इथे काम करत आहे? मी म्हणालो, 1 महिना झाला साहेब. त्यावर तो फणफणत म्हणाला, खरं खरं सांग, मॅडम तुझ्याकडून काय काम करून घेतात? मी ठामपणे म्हणालो, मी ड्रायव्हिंग आणि घरची कामे करतो साहेब. आकाश 2 दिवस तिथे राहिला, पण तो स्वभावाने अत्यंत वाईट आणि कुटील वृत्तीचा होता. त्याची नजर मॅडमवर आधीपासूनच वाईट होती. तो अधूनमधून मॅडमच्या बेडरूमकडे चोरून पाहायचा. एका रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मॅडमने मला काही कामासाठी हाक मारली. आकाश जागाच होता आणि अंधारात सोफ्यावर बसून आमच्यावर लक्ष ठेवून होता. जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा आकाशने मॅडमला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तो म्हणाला, वहिनी जसे मी सांगतो तसे जर तुम्ही केले नाही तर मी भावांना तुमच्या आणि ड्रायव्हरबद्दल सांगून टाकीन. मॅडम अजिबात घाबरल्या नाहीत. त्या ठामपणे म्हणाल्या, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण मी तुमच्या कोणत्याही ब्लॅकमेलिंग पुढे झुकणार नाही. आकाशला प्रचंड संताप आला. एका नोकराचा ती इतका आदर करते पण माझ्याशी अशी वागते या विचाराने तो चिडला. पहाटे 4 वाजेच्या सुमारास आकाश थेट मॅडमच्या बेडरूममध्ये घुसला आणि बळजबरी करू लागला. मॅडमने त्याला विरोध केला आणि आरडाओरडा केला. मालकांना सगळा प्रकार उठून वॉकिंगला जाण्याची सवय होती. ते लवकर उठले तेव्हा शेजारी मॅडम नव्हत्या. बाहेर मॅडमचा ओरडण्याचा आवाज ऐकून मालक धावत आले. त्यांनी पाहिले की आकाश मॅडमवर जबरदस्ती करत होता. मालकांचा राग अनावर झाला. त्यांनी विचार न करता बाजूला पडलेली लोखंडी रॉड उचलली आणि आकाशच्या डोक्यात मारली. आकाश जागीच थारोळ्यात कोसळला. मॅडम रडत रडत मालकांना म्हणाल्या, बरे झालं तुम्ही वेळेवर आलात. तुमच्या भावाची नियत खूप वाईट होती. तो 2 दिवसापासून माझ्या मागे लागला होता. आकाशची काहीच हालचाल होत नव्हती. मालकाने घाबरून मला फोन करून घरात बोलवले आणि त्याला तातडीने दवाखान्यात न्यायला सांगितले. पण डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला. अर्ध्या तासात पोलीस हॉस्पिटलमध्ये आणि नंतर बंगल्यावर पोहोचले. मालकांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला. आत्मसंरक्षणाचा प्रयत्न असला तरी कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे मालकांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आता त्या प्रचंड मोठ्या बंगल्यात फक्त मॅडम आणि मीच उरलो होतो. काही महिने निघून गेले. मी कंपनीचे आणि बंगल्याचे काम पूर्ण जबाबदारीने पाहू लागलो. मॅडम आणि माझ्या नात्याला आता एक वेगळाच आधार मिळाला होता. गावाकडील माझ्या कुटुंबाची परिस्थिती आता खूपच सुधारली होती. जगाचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा ठरू नये आणि या नात्याला सन्मान मिळावा म्हणून मॅडमने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्या माझ्यापेक्षा 14-15 वर्षांनी मोठ्या होत्या, पण आमच्या वयापेक्षा एकमेकांप्रती आदर आणि प्रेम जास्त होते. मी काही क्षणाचाही विलंब न करता लग्नाला होकार दिला. आम्ही अगदी साधेपणाने कोर्ट मॅरेज केलं. आता आम्ही पती पत्नी म्हणून आनंदाने राहू लागलो. मॅडमला आता माझाच पूर्ण आधार होता. आम्ही दोघे मिळून टेक्स्टाईल कंपनी व्यवसाय पुढे नेऊ लागलो. आयुष्यात आपण कधी कोणाचा विचार केलेला नसतो, पण नियती आपल्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडून ठेवते. एका टपोरी आणि उन्हाळ मुलापासून ते मोठ्या व्यवसायाचा आणि घराचा जबाबदार प्रमुख बनण्यापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी अविश्वसनीय होता. ज्या व्यक्तीची मला
आणि ज्याला माझी खरोखर गरज होती ती व्यक्ती नियतीने माझ्या आयुष्यात आणली होती. समीर आणि मॅडम, ज्याचे नाव लग्नानंतर अनिता असे ठेवण्यात आले, यांच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची ही सुरुवात. लग्नानंतर पहिल्याच सकाळी जेव्हा सूर्याची सोनेरी किरणे आमच्या आलिशान बंगल्याच्या काचेवर खिडक्यामधून आत आली, तेव्हा एका वेगळ्याच शांततेचा आणि तृप्त अनुभव आला. काल करपर्यंत ज्या घरात एक ड्रायव्हर म्हणून वावरत होतो, आज त्याच घरचा सहमालक आणि अनिताचा जोडीदार बनलो होतो. अनिता माझ्या शेजारी शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वी दिसणारा तो ताण, एकटेपणा आणि भीती आता पूर्णपणे गायब झाली होती. मी तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत होतो. तिचे गोरेपान रूप आणि चेहऱ्यावरचे मंद हास्य पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल आदर आणि प्रेम अजून वाढले. मी हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. अनिताने हळूच डोळे उघडले आणि तिच्या ओठावर एक सुरेल हास्य उमटले. तिने माझे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, समीर, आज मला पहिल्यांदा पूर्ण वाटतंय. इतकी वर्षे या बंगल्यात ऐश्वर्य होतं, पण मन मात्र नव्हते. तुझ्या येण्याने मला आयुष्य परत मिळाले. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, अनिता, मी गावातील एक उन्हाळ मुलगा होतो, पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास. मी तुला आयुष्यात कधीही एकटे पडू देणार नाही. तुझी प्रत्येक इच्छा, तुझे सुख हीच आता माझी पहिली जबाबदारी आहे. दिवसेंदिवस आमचे नाते अधिकच घट्ट आणि रोमॅन्टिक होत गेले. अनितानेही फक्त तिचा पतीच मानले नाही, तर तिने कंपनीच्या कामातही मला हळूहळू पुढे केले. मीही मनापासून मेहनत करून कापड व्यवसायातील खाचाखोचा शिकून घेतल्या. संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसमधून घरी यायचो, तेव्हा अनिता दाराजवळ माझी वाट पाहत उभी असायची. मी घरात पाऊल ठेवताच ती प्रेमाने मला मिठी मारायची. आम्ही रोज रात्री एकत्र बसून जेवायचो, जुन्या आठवणी काढायचो आणि एकमेकाच्या सहवासात तासनतास घालवायचो. तिच्या वयाचा आणि माझ्या वयाचा फरक आमच्या प्रेमाच्या मध्ये कधीच आला नाही. तिच्यातील स्त्रीत्व आणि माझ्यासोबत असलेली तिची निष्ठा यामुळे आमचे नाते अधिकच सुंदर बनले होते. ती मला रोज नवनवीन कपडे, महागड्या वस्तू द्यायची, पण माझ्याकडे तिचा सहवास आणि तिचे प्रेम ही सर्वात मोठी भेट होती. एके दिवशी विकेंडला आम्ही दोघे महाबळेश्वरला फिरायला गेलो. बंगल्याच्या आणि शहराच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या कुशीत घालवलेले ते 3 दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि रोमॅन्टिक दिवस ठरले. थंड हवेच्या ठिकाणी एका रिसॉर्टमध्ये आम्ही एकमेकाच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो होतो. अनिता माझ्या बहुपाशात शांतपणे विश्रांती घेत असताना मला जाणवले की प्रेम वय किंवा परिस्थिती पाहून होत नाही. ते 2 मनाचे सुंदर मिलन असते. गावाकडे मी आई आणि बहिणीसाठी एक नवीन घर बांधून दिले. आईला जेव्हा समजले की मी शहराच्या सन्मानाने राहतोय आणि लग्न करून स्थिर स्थावर झालो आहे, तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आणि त्याने माझ्या कुटुंबालाही स्वतःचे कुटुंब मानले आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. आणि त्याच्या प्रेमाने मला एका बिघडलेल्या मुलापासून एक जबाबदार समंजस्य आणि यशस्वी उद्योजक बनवले. रात्रीच्या वेळी तेव्हा आम्ही बंगल्याच्या गॅलरीत उभे राहून चांदण्या पाहायचो, तेव्हा अनिता माझे डोके तिच्या खांद्यावर ठेवून म्हणायची, समीर, तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझी संपूर्ण दुनिया बदलून गेली. आणि मी तिला जवळ घेत उत्तर द्यायचो, अनिता, नियतीने आपली भेट घडवून आणली, पण तुझ्या प्रेमाने मला माणूस बनवले. अशा प्रकारे जुन्या कटू आठवणी मागे टाकत आम्ही दोघे एकमेकाच्या साथीने एका आनंदी, प्रेमळ आणि समृद्ध आयुष्याचा आनंद घेत पुढे जात राहिलो. साध्या आणि कोर्ट मॅरेजच्या पद्धतीने आमचे लग्न पार पडले होते. मी, अनिता, माझी पत्नी आणि पूर्वीचं मॅडम आता एका अधिकृत पती-पत्नी म्हणून एका छताखाली राहत होतो. अनिताच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला वाटत होते की आमच्या आयुष्यातील सर्व वादळे आता शांत झाली आहेत आणि दुःखाचे दिवस कायमचे संपले आहेत. पण नियतीच्या मनात काही वेगळाच खेळ चालला होता. शांत दिसणाऱ्या समुद्राच्या तळाशी जसे भयंकर वादळ लपलेले असते, तसेच आमच्या आयुष्यात एक नवीन आणि भयंकर संकट उभे ठाकणार होते. लग्नाला अवघे 2 महिने झाले होते. सर्व काही सुरळीत चालले होते. मी दिवसा टेक्स्टाईल कंपनीचे काम करायचो आणि संध्याकाळी घरी येऊन अनितासोबत वेळ घालवायचो.
पण एका शुक्रवारी रात्री 8 वाजता ऑफिसवरून घरी परतत असताना मला पहिल्यांदाच काहीतरी विचित्र जाणवले. माझ्या फॉर्च्युनर गाडीच्या मागे एक काळ्या रंगाची विना नंबरची कार बऱ्याच वेळापासून पाठलाग करत होती. मी स्पीड वाढवला तर तिनेही स्पीड वाढवला. मी एका गल्लीत गाडी वळवली तर ती कारही माझ्या मागे आली. मनात शंकेची पाल चुकचुकली. मी कशीबशी गाडी वेगाने चालवून बंगल्याच्या आवारात घेतली आणि सिक्युरिटीला गेट लगेच बंद करायला सांगितले. ती काळी कार बंगल्याच्या गेट बाहेर काही वेळ उभी राहिली आणि नंतर अंधारात गायब झाली. मी घरात गेलो आणि त्या सोफ्यावर बसून माझी वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे हास्य होते, पण मी थोडा अस्वस्थ होतो. काय झाले समीर? खूप थकलेला दिसतोयस आणि चेहरा एवढा ताण का आहे? अनिताने प्रेमाने माझा हातात घेत विचारले. काही नाही अनिता, बस ऑफिसमध्ये थोडं काम जास्त होते. मी तिला घाबरवू इच्छित नव्हतो म्हणून खोटे बोललो, पण ते फक्त सुरुवातीचे संकेत होते. त्या घटनेनंतर 4 दिवसांनी मंगळवारी दुपारी मी कंपनीच्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो. अचानक माझ्या वैयक्तिक फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी फोन उचलला. हॅलो समीरजी. पलीकडून एक अत्यंत थंड आणि कर्कश आवाज आला. हो, मी समीर बोलतोय. कोण बोलतंय? मी विचारलं. पलीकडून माणूस हसला. तो हसून ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तुम्ही कोणासोबत आहात आणि कोणाच्या पैशावर ऐश करत आहात हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, पण ज्या बंगल्यात तुम्ही राहत आहात त्या बंगल्याच्या खाली किती रहस्य गाडली गेली आहेत याची तुम्हाला काही कल्पना आहे का? काय बडबड करतोयस? कोण आहेस तू? मी चिडून विचारलं. भविष्यातील स्वतःला वाचवायचे असेल तर आज रात्री 12 वाजता तुमच्या बंगल्याच्या मागील जुन्या स्टोअर रूमची पाहणी करा. आणि हो, याबद्दल अनिताला काही सांगू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील. एवढे बोलून समोरच्याने फोन कट केला. माझे हातपाय थरथरू लागले. तो माणूस कोण होता? त्याला अनिताचं नाव कसे माहीत होते? आणि बंगल्याच्या मागील स्टोअर रूममध्ये असे काय होते जे मला माहीत नव्हते? त्या रात्री मी झोपायचे नाटक केले. रात्री 12चा टोला पडताच अनिता गाढ झोपेत असल्याची खात्री करून मी हळूच बेडरूममधून बाहेर पडलो. हातात टॉर्च घेऊन मी बंगल्याच्या मागील बाजूच्या असलेल्या जुन्या आणि धूळ साचलेल्या स्टोअर रूमकडे गेलो. ती रूम वर्षानुवर्षे बंद होती आणि तिथे फक्त जुनी अडगळीचं सामान ठेवलेलं असायचं. मी हळूच खडी उघडली आणि आत पाऊल ठेवले. हवेत कुबट आणि जुनाट वास पसरलेला होता. टॉर्चच्या प्रकाशात मी इकडे तिकडे पाहिलं. तिथल्या एका मोठ्या लाकडी कपाटाच्या मागे मला जमिनीवर काहीतरी वेगळं दिसलं. मी कपाट बाजूला सरकवलं. तिथे जमिनीवर एक छोटा लाकडी ट्रॅप डोअर होता, ज्याला कुलूप लावले होतं. मी बाजूला पडलेल्या एका लोखंडी सळईने ते कुलूप तोडलं आणि दरवाजा उघडला. खाली तळघरात जाण्यासाठी पायऱ्या होत्या. मनात प्रचंड भीती होती, पण सत्य जाणून घेण्याची उत्सुकता त्याहून जास्त होती. मी हळूहळू पायऱ्या उतरून खाली गेलो. खाली एक छोटंसं गुप्त तळघर होतं. टॉर्चचा प्रकाश समोरच्या भिंतीवर पडताच माझे डोळे आश्चर्याने आणि भयाने फाटले. तिथे एका मोठ्या लाकडी टेबलवर अनेक फाईल्स, वर्तमानपत्राची जुनी कात्रणे आणि काही फोटोग्राफ्स ठेवले होते. मी पुढे जाऊन ते फोटो पाहिले. ते फोटो मालकाचे, अनिताच्या पहिल्या पतीचे आणि एका भयंकर गुन्हेगारी सिंडिकेटच्या लोकांचे होते. पण या सर्वात धक्कादायक गोष्ट पुढे होती. तिथे एका डायरीमध्ये अनिताच्या हस्ताक्षरात काही गोष्टी लिहिल्या होत्या. मी ती डायरी उघडली आणि वाचू लागलो. डायरीत मजकूर वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अनिताचे पहिले पती, माजी मालक, हे केवळ कापड व्यापारी नव्हते, तर ते एका आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर नेटवर्कशी जोडलेले होते. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे आकाश, मालकांचा भाऊ, बंगल्यावर अनितावर जबरदस्ती करायला आला नव्हता, तर तो या अवैध धंद्यातील पैशाच्या वाटणीवरून आणि तळघरात लपवलेल्या गुप्त दस्तऐवजासाठी आला होता. त्या रात्री मालकाने आकाशची हत्या केली नव्हती, तर तो एक पूर्वनियोजित कट होता. आकाशचा काटा काढण्यासाठी अनिताने आणि मालकाने मिळून ती योजना आखली होती. आणि मला त्या सर्व प्रकरणात फक्त एक मोहरा म्हणून वापरण्यात आले होते, जेणेकरून पोलिसांना संशय माझ्यावर किंवा मालकावर एका विशिष्ट पद्धतीने वळवता येईल आणि नंतर सर्व संपत्ती अनिताच्या नावावर होईल. माझे डोके भणाणून गेले.
ज्या स्त्रीवर मी जीवापाड प्रेम केले, जिने मला अचानक घरमालक बनवले, ती खरोखरच निष्पाप होती की या संपूर्ण जाळ्याची मुख्य सूत्रधार? समीर, अचानक मागून एक ओळखीचा आवाज आला. मी पटकन मागे वळलो. पायऱ्यावर अनिता उभी होती. तिच्या हातात टॉर्च नव्हती तर एक रिव्हॉल्वर होती. तिच्या चेहऱ्यावर आता प्रेमळ आणि गोड हास्य नव्हते, तर एक अत्यंत थंड आणि क्रूर भाव होते. अनिता, हे सर्व काय आहे? माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. अनिता हळूहळू पायऱ्या उतरून खाली आली आणि माझ्यावर बंदूक रोखून म्हणाली, समीर, मी तुला सांगितले होते ना, जे दिसते ते नेहमी खरे नसते. तू इथे यायला नको होतंस. मी तुझ्यावर खरोखर प्रेम करायला लागले होते, पण तू माझ्या भूतकाळाचा खूप जवळ आलास. तू मला फसवलंस. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्याशी लग्न केलं. मी दुःखाने आणि रागाने ओरडलो. मी तुला फसवायचे ठरवले नव्हते समीर, अनिता शांतपणे म्हणाले. माझा पती म्हातारा आणि आजारी होता. आकाश संपूर्ण संपत्ती बळकावून पाहत होता. मला सर्वातून बाहेर पडायचे होते, म्हणून मी एका नवीन ड्रायव्हरचा शोधला. तू एका टपोरी मुलाला या घरात आणून माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून आकाशचा गेम करायचा आणि मालकाचं जेलमध्ये पाठवायचा, हा माझा मास्टर प्लॅन होता. आणि तू अगदी तसाच वागलास जसे मला हवे होते. पण तू माझ्याशी लग्न का केलेस? मी विचारले. कारण कंपनी आणि ही संपूर्ण संपत्ती माझ्या एकटीच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी मला एका कायदेशीर पतीची गरज होती, जो पोलिसांच्या आणि समाजाच्या नजरेत निष्पाप असेल. पण दुर्दैवाने तुला हे रहस्य समजले. अनिताने बंदुकीचा घोडा मागे खेचला. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी मृत्यूच्या अगदी दारात उभा होतो. ज्या प्रेमावर मी विश्वास ठेवला होता तेच माझे मरण बनून समोर उभे होते. पण तितक्यात तळघराच्या वरच्या दारातील जोराचा आवाज झाला. पोलीस, कोणाचाही हालचाल करू नका. अनिता, बंदूक खाली फेकून दे. तळघरातील अचानक 4-5 पोलीस अधिकारी आणि गुप्तहेर विभागीय अधिकारी हातात बंदूक घेऊन आत घुसले. अनिता चकित झाली. तिचे लक्ष विचलित होताच मी क्षणाचाही विलंब न करता तिच्या हातावर जोरदार वार केला. बंदूक तिच्या हातातून सुटून लांब पडली. पोलिसांनी लगेच मागे पुढे होऊन अनिताला पकडले आणि तिच्या हातात हातकड्या ठोकल्या. मी धापा टाकीत भिंतीला टेकून उभा राहिलो. माझ्या मागून तोच पोलीस अधिकारी पुढे आला. त्याने मला दुपारी फोन केला होता. तो म्हणाला, समीरजी, फोनवर तुमच्याशी बोलणारा मीच होतो, इन्स्पेक्टर शिंदे. आम्ही 6 महिन्यापासून अंडरवर्ल्डच्या नेटवर्कच्या आणि अनिताच्या मागावर होतो. आम्हाला फक्त या गुप्त तळघराचा आणि पुराव्यांचा शोध होता. आज तुमच्यामुळे ही संपूर्ण टोळी आणि अनिता पकडली गेली. मी सुन्नपणे अनिताकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता भीती आणि पराभवाचे भाव होते. जी स्त्री कालपर्यंत माझ्या जीवनसंगिनी होती, ती आज एक भयंकर गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या कोठडीत जात होती. काही महिन्यानंतर कोर्टाच्या खटल्यानंतर अनिताला तिच्या गुन्ह्याची योग्य शिक्षा झाली होती. सर्व बेकायदेशीर संपत्ती सरकार जमा झाली. मी पुन्हा माझ्या गावी परतलो. शहरात मिळालेला तो पैसा, तो बंगला आणि खोटे ऐश्वर्य मला कधीच शांतता देऊ शकले नाही. मी माझी मेहनत, पैसे आणि आई बहिणीचा सांभाळ करण्यासाठी गावातच एक छोटासा ड्रायव्हिंग स्कूल आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. आज मी एका छोट्याशा घरात राहतो, पण मला रात्री शांत झोप लागते. नियतीने मला चुकीच्या मार्गावरून उठवून एका भयंकर संकटात ढकलले होते, पण त्याच नियतीने मला सत्याचा रस्ताही दाखवला. आयुष्यात पैशापेक्षा आणि रूपापेक्षा सत्य आणि माणुसकी किती महत्त्वाची असते, हा धडा मला गूढ आणि थरारक अनुभवाचे कायम शिकवून गेला होता. गावातील एक उन्हाळ मुलगा समीर वडिलांच्या निधनानंतर पुण्यात ड्रायव्हिंगची नोकरी पत्कारतो. तिथे तो बंगल्याच्या मालकीन अनिताच्या संपर्कात येतो. एका षडयंत्राचा आणि हत्येचा बळी ठरून पूर्वाश्रमीचा मालक तुरुंगात जातो. त्यानंतर अनिता आणि समीरचे लग्न होते. परंतु बंगल्यातील गुप्त तळघराचे रहस्य उघडकीस आल्यानंतर अनिताची गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध उघड होतात. पोलिसांच्या मदतीने अनिताला अटक केली जाते आणि समीर पुन्हा गावी जाऊन परतून स्वाभिमानाने आयुष्य जगू लागतो. अनिता पोलिसाच्या स्वाधीन करून आणि त्या आलिशान बंगल्यात भयानक सावल्यांच्या मागे टाकून मला गावात परतल्यावर आता 2 वर्ष पूर्ण झाली होती. मी माझ्या मेहनतीच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर एक छोटंसं ड्रायव्हिंग स्कूल आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय उभा केला होता.
आईच्या डोळ्यातील समाधान आणि लहान बहिणीचा आनंद, चांगले शिक्षण एक वेगळीच आत्मशांती देत होतं. शहरात मिळालेली संपत्ती, ते खोटे ऐश्वर आणि कपट या सर्वांमधून खूप दूर आलो होतो. मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यातील सस्पेन्स, भीती आणि नाट्य आता कायमचे संपले आहे. पण नियतीची चक्र भलतीच फिरत असतात. ऑगस्ट महिन्याची एक पावसाळी रात्र. मुसळधार पावसामुळे सर्वत्र अंधार पसरला होता. मी आणि आई जेवण उरकून झोपण्याच्या तयारीत होतो. तितक्यात माझ्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसवर फोनवर, जो माझ्या मोबाईल नंबरवर ड्रायव्हर होता, एक अज्ञात कॉल आला. मी फोन उचलला. हॅलो समीर ट्रान्सपोर्ट. पलीकडून फक्त श्वासांचा आवाज येत होता. काही सेकंद शांततेत गेले. मग एक परिचित पण अत्यंत क्षीण आणि थरथरणारा आवाज आला. समीर, मला वाचव, ते मला मारून टाकतील. माझ्या अंगावर काटा आला. तो आवाज अनिताचा होता. अनिता, तू तुरुंगात आहेस ना? आणि तुला माझ्या मोबाईलवर फोन करायला कुणी दिला? मी आश्चर्याने आणि रागाने विचारले. समीर, मी तुरुंगातून बोलत नाहीये. मी पळून आले नाहीये. मला तिथून पॅरोलवर सोडण्यात आला होते. पण या टोळीचे लोक माझ्या मागे लागले आहेत. त्यांनी मला तळघरात उरलेले अत्यंत महत्त्वाची चिप हवी आहे, जी फक्त मलाच माहीत आहे. ती कुठे आहे? समीर, आय एम इन बिग ट्रबल. ते तुझ्यापर्यंत पोहोचतील. कॉल अचानक कट झाला. नेटवर्किंग आवाजाशिवाय फोनवर काहीच उरले नाही. मी सुन्न होऊन बेडवर बसलो. 2 वर्षापूर्वी ज्या प्रकरणाचा शेवट झाला होता, ती फक्त एका मोठ्या षडयंत्राची सुरुवात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे माझ्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गेलो. पण माझे लक्ष कामात लागत नव्हते. अनिताचा तो घाबरलेला आवाज माझ्या कानात घुमत होता. तिने त्या चिपबद्दल काय सांगितले आणि त्या आंतरराष्ट्रीय टोळीचे लोक जर अनिताच्या मागे असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचतील. कारण अनिताचा पती म्हणून माझे नाव कागदपत्रावर होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका काळ्या रंगाची SUV माझ्या ऑफिसबाहेर येऊन थांबली. गाडीचा काचा काळ्या होत्या. गाडीतून 2 उंच कोट घातलेले आणि गंभीर चेहऱ्याचे लोक बाहेर आले. त्यांच्या चालण्यावरून, ते वागण्यावरून ते सामान्य लोक वाटत नव्हते. ते थेट माझ्या कॅबिनमध्ये आले. एकाने खिशातून ID कार्ड काढले आणि माझ्यासमोर धरले. समीरजी, मी इन्स्पेक्टर देशपांडे, स्टेट क्राईम ब्रँच, आणि हे माझे सहकारी अधिकारी आहेत. मी थोडा सावध झालो. हो मिस समीर साहेब, काय प्रकार आहे? 2 वर्षापूर्वी तर सर्व खटला संपला होता ना? इन्स्पेक्टर देशपांडे खुर्चीत बसले आणि गंभीर स्वरात म्हणाले. समीरजी, 2 वर्षापूर्वी आम्ही ज्या टोळीचा पर्दाफाश केला होता, ती फक्त एक छोटी शाखा होती. मुख्य सूत्रधार अजून बाहेर आहेत. अनिताला काही दिवसापूर्वी वैद्यकीय कारणास्तव जामिनावर सोडण्यात आले होतं. पण 2 दिवसापूर्वीच तिचे अपहरण झाले आहे. अपहरण? मी चकित होऊन विचारले. हो, आणि अपहरणकर्त्यांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सोडली आहे, ज्यावर तुमचे नाव लिहिले होते. त्यांच्या मते अनिताने ती गुप्त मेमरी चिप तुमच्याकडे सोपवली आहे. त्या चिपमध्ये देशातील काही अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक घोटाळ्याचे आणि बेकायदेशीर व्यवहाराचे पुरावे आहेत. जर ती चिप गुंडांच्या हाती लागली तर खूप मोठे नुकसान होईल. मी हात जोडले. साहेब, देवा शपथ सांगतो, मला अशा कोणत्याही चिपबद्दल काही माहीत नाही. मी त्या घटनेनंतर अनिताशी कधीच संपर्क ठेवला नाही. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी माझ्या डोळ्यात पाहत म्हटले. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे समीर, पण ते गुंड तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. ते तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याआधी आम्हाला अनिताचा शोध घ्यावा लागेल, आणि यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. माझ्यासमोर आता 2च पर्याय होते. एक तर शांत बसून गुंडांचा माझ्या कुटुंबावर पोहोचण्याची वाट पाहणे, किंवा स्वतः पोलिसाच्या सोबत जाऊन या संपूर्ण प्रकारांचा मुळापासून निपटारा करणे. मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी दुसरा पर्याय निवडला. पोलीस पथकाने माझ्या कुटुंबाला गुप्त ठिकाणी सुरक्षित हलवले. इन्स्पेक्टर देशपांडे आणि मी आणि काही सशस्त्र पोलीस अधिकारी अनिताने केलेल्या शेवटच्या कॉलच्या लोकेशनचा माग काढू लागलो. कॉल पुणे मुंबई हायवेवरील एका निर्जन जंगलाजवळील टॉवरवरून आला होता. आम्ही साध्या वेशात एका खाजगी गाडीने त्या लोकेशनकडे निघालो. रस्ता प्रचंड खडतर आणि अंधाराने व्यापलेला होता. पाऊस अधूनमधून कोसळत होता. समीर, प्रवासादरम्यान देशपांडे म्हणाले,
अनिताने तुला पूर्वी जे सांगितले होते त्यातील सर्व गोष्टी खोट्या नव्हत्या. ती खरोखरच त्या टोळीच्या जाळ्यात अडकली होती. तिचा पहिला पती या टोळीचा मुख्य फायनान्सर होता. पण जेव्हा अनिताला समजले की ती यात बळी पडणार आहे, तेव्हा तिने स्वतःला वाचवण्यासाठी तुझ्यासारख्या निष्पाप माणसाचा वापर केला. पण आता तिने तुला फोन करून सावध केले, याचा अर्थ तिच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल कुठेतरी पश्चाताप आहे. मी शांतपणे खिडकी बाहेर पाहत राहिलो. प्रेमाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीची जखम अजूनही ताजी होती. पण एका स्त्रीचा जीव धोक्यात असताना आणि माझ्या कुटुंबावर संकट आलेले असताना मी मागे हटणार नव्हतो. रात्रीच्या 12 वाजता आमची गाडी एका जुन्या पडक्या ब्रिटिशकालीन बंगल्याजवळ थांबली. हा बंगला डोंगराच्या कड्यावर वसलेला होता. चारही बाजूनी घनदाट झाडी होती. लोकेशननुसार अनितेचा फोन याच परिसरातून आला होता. देशपांडे यांनी वॉकीटॉकीवर आपल्या टीमला सतर्क करत सांगितले. आम्ही अत्यंत सावधगिरीने गाडीतून बाहेर पडलो. पावसामुळे जमिनीवर चिखल झाला होता. पोलिसांच्या टीमने बंगल्याच्या चारही बाजूंनी वेढा घातला. इन्स्पेक्टर देशपांडे यांच्या अगदी मागे होती. बंगल्याच्या मुख्य दरवाजाची कडी उघडताच होती. वारा आल्यावर दाराचा कर्रा असा भयानक आवाज येत होता. टॉर्चच्या प्रकाशात आम्ही आत पाऊल ठेवले. आतमध्ये जाळी, धूळ आणि जुन्या लाकडाचा वास भरून राहिला होता. अचानक पहिल्या मजल्यावर काहीतरी पडल्याचा आवाज आला. देशपांडे यांनी हाताच्या इशाऱ्याने सैनिकांना वर जाण्यास सांगितले. आम्ही हळूहळू लाकडी पायऱ्या चढून वर गेलो. वरच्या एका मोठ्या खोलीत अंधारात एका खुर्चीवर कोणीतरी बांधलेल्या अवस्थेत बसले होते. मी टॉर्चचा प्रकाश तिकडे टाकला. ती अनिताच होती. तिचे तोंड कपडे बांधलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग होते. अनिता, मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण देशपांडे यांनी माझा हात धरून मला मागे खेचले. थांब समीर, हे एक जाळं असू शकतं, देशपांडे ओरडले. आणि त्या क्षणी अंधारातून 5-6 सशस्त्र गुंड बाहेर आले. त्यांच्या हातात अत्याधुनिक बंदुका होत्या. सर्वात शेवटी एक उंच सूट घातलेला माणूस समोर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. वेलकम इन्स्पेक्टर देशपांडे आणि फिलन कम हिरो समीरजी, तो माणूस हसत म्हणाला. विक्रम देशपांडे रागाने उद्गारले. तू तर बँकॉकला पळून गेला होतास ना? विक्रम, त्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार. विक्रम हसला आणि त्याच्या डोक्यावर बंदूक रोखत म्हणाला. देशपांडे साहेब, मी कुठे गेलो तरी माझी मालमत्ता वसूल करायला परत येतोच. या बाईने माझ्या टोळीचे अब्जावधी रुपयांचे गुप्त कोड्स एका चिपमध्ये लपून ठेवले आहेत आणि हिचे म्हणणे आहे की ती चिप हिने पुण्यातील त्याच बंगल्यात नाही तर समीरच्या गावी त्याच्या जुन्या घरात लपवली होती. माझे डोळे आश्चर्याने फाटले. मी अनिताकडे पाहिले. अनिताने मान खाली घातली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. समीर, विक्रम माझ्याकडे पाहत म्हणाला, तुला काय वाटले? ही बाई तुझ्यावर प्रेम करत होती. हिने 2 वर्षापूर्वीच ती चिप तुझ्या नकळत तुझ्या कपड्याच्या बॅगेत शिवून ठेवली होती. हिला माहीत होतं की ही पोलीस हिची झडती घेतील, पण एका सामान्य ड्रायव्हरच्या सामानाकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. तू फक्त हिचा ड्रायव्हर नव्हतास, तू हिचा सेफ तिजोरी होतास. विक्रमच्या या खुलाशाने माझ्या पायाखालची जमीन सरकली. आणि त्याने माझी फसवणूक फक्त 2 वर्षापूर्वीच केली नव्हती, तर मला एका अत्यंत धोकादायक आंतरराष्ट्रीय गुन्ह्यात नकळत भागीदार बनवले होते. म्हणून समीर, विक्रम बंदुकीचा घोडा मागे खेचत म्हटले, तुझ्या गावी माझे लोक आधीच पोचले आहे, पण ती चिप नेमकी कुठल्या वस्तूमध्ये आहे हे फक्त तू किंवा ही बाई सांगू शकते. सांग समीर, ती चिप कुठे आहे? नाहीतर पहिले प्रकरण हिच्या डोक्यात गोळी झाडून संपवतो. अनिता तोंडातील कपड्यातून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिचे डोळे सांगत होते की माझी माफी मागत होती आहे. माझे मन प्रचंड वेगाने विचार करू लागले. माझ्या गावी माझे कुटुंब सुरक्षित ठिकाणी हलवसे होते, त्यामुळे तिथे गुंड पोहोचले तरी त्यांना सापडणार नव्हते. पण जर मी तिथे काही केले नाही तर लोक आम्हाला सर्वांना मारून टाकतील. मी हळूच खिशात हात घातला. माझ्या खिशात माझ्या ट्रान्सपोर्टचा गाड्यांचा एक जुना जाड लोखंडी किल्ली होती. विक्रमजी, मी शांत आवाजात म्हणालो, तुम्हाला जी चिप हवी आहे
ती माझ्या गाडीच्या चावीच्या प्लॅस्टिक कवरमध्ये लपवलेली आहे आणि त्याने ती माझ्या बॅगेत नाही तर मी वापरत असलेल्या गाडीच्या चावीत बसवली होती. विक्रमच्या डोळ्यात लालसा चमकली. काय दाखव ती चावी. मी हळू खिशातून ती चावी बाहेर काढली आणि विक्रमच्या दिशेने फेकण्याचे नाटक केलं. चावी खाली पडताच विक्रम आणि त्याच्या गुंडांनी लक्ष क्षणभरासाठी खाली गेलं. आता फायर इन्स्पेक्टर देशपांडे जोरात ओरडले. एका क्षणी पोलिसांनी चहूबाजूनी गोळीबार सुरू केला. खोलीत अचानक प्रचंड गोंधळ उडाला. गोळ्यांचा आवाज, काचा फुटण्याचा आवाज आणि ओरडण्याने संपूर्ण पडका बंगला हादरून गेला. मी क्षणाचाही विलंब न करता जमिनीवर सरकटत आणि त्याच्या दिशेने गेलो. विक्रमनं आणि त्याच्या अंगावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण मी मध्ये उडी मारून विक्रमच्या पायावर एक जोरात लात मारली. विक्रम तोल जाऊन खाली पडला आणि त्याची बंदूक दूर उडून गेली. मी लगेच अनिताच्या हाताने दोरखंड तोडले आणि तिला बाजूला खेचले. समीर, मला माफ कर. अनिता धापा टापत रडत होती. आता बोलू नकोस, आधी बाहेर पडूया. मी तिला धरून पायऱ्याच्या दिशेने धावलो. मागून विक्रम ओरडला, त्यांना सोडू नका. एक गुंड आमच्या मागे धावला, पण इन्स्पेक्टर देशपांडे यांनी त्याला अचूक गोळी झाडून खाली पाडले. आम्ही कशीबशी पायऱ्या उतरून बंगल्याबाहेर आलो. बाहेर पोलीस आणि गुंड धूमचक्की सुरू झाली होती. आम्ही जंगलाच्या रस्त्याने धावत जात असताना अचानक मागून विक्रमच्या हातातील लोखंडी रॉड घेऊन आला. त्याने देशपांडे यांच्या पाठीवरून वार केला. देशपांडे खाली पडले आणि बंदूकच लांब केली. विक्रम रक्ताळलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे वळला. समीर, तू माझे सर्व प्लॅन्स उद्ध्वस्त केलेस. तुला मी जिवंत सोडणार नाही. विक्रमने माझ्यावर रॉडने वार केला. मी तो वार हातावर झेलला. प्रचंड वेदना झाली, पण मी मागे हटलो नाही. 2 वर्षापूर्वी मी एक कमजोर घाबरलेला मुलगा होतो, पण आज मी माझ्या कुटुंबाचा आत्मसन्मानाचा रक्षक होतो. मी विक्रमचा हात पकडला आणि त्याला जोरात धक्का दिला. तो मागे जाऊन एका झाडावर आदळला. त्याने उठून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्या पोटावर जोरात लात मारली. तो खाली पडला. तितक्यात इन्स्पेक्टर देशपांडे यांनी उठून बंदूक उचलली आणि विक्रमच्या दिशेने रोखली. हालचाल करू नकोस विक्रम, खेळ संपला आहे. बंगल्यातील इतर गुंडांनी पोलिसांच्या ताब्यात घेतले. थोड्याच वेळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तिथे पोहोचला. सकाळचा सूर्य उगवत होता. पावसाचे ढग पांगले होते आणि जंगलात एक नवीन स्वच्छ प्रकाश पसरला होता. विक्रम आणि त्याच्या संपूर्ण टोळीचा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. ती गुप्त मेमरी चिप खरोखर आणि त्याने 2 वर्षापूर्वी माझ्या एका जुन्या डायरीत लपवून ठेवली होती, जी पोलिसांनी माझ्या सांगण्यावरून नंतर हस्तगत केली. त्या चिपमधील पुराव्यामुळे देशातील एका मोठ्या गुन्हेगारी सिंडिकेटचा पूर्णपणे पर्दाफाश झाला होता. अनिता पोलीस गाडीजवळ उभी होती. तिच्या हातात पुन्हा हातकड्या होत्या, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक पश्चातापाची भावना होती. ती माझ्याजवळ आली. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. समीर, ती हळूच म्हणाली, मी तुझ्याशी नेहमीच कपट केले, तुला एक मोहरा म्हणून वापरले, पण आज तुझा जीव धोक्यात घालून मला वाचवलेस. तू खरोखर एक महान माणूस आहेस. मी तिच्याकडे पाहिले. माझ्या मनात तिच्याबद्दल कोणताही राग शिल्लक नव्हता. अनिता, मी शांतपणे म्हणालो, मी हे कोणाबद्दल बदला घेण्यासाठी किंवा प्रेमासाठी केले नाही. हे माझे कर्तव्य होते. तू माझ्या चुकींची शिक्षा भोगून जेव्हा बाहेर येशील तेव्हा एक नवीन आणि प्रामाणिक आयुष्य जगेन. प्रयत्न कर. अनिताने मान डोलावली. पोलिसांची गाडी तिला घेऊन गेली. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. समीरजी, तुमच्या धैर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे आज एक खूप मोठे संकट टळले आहे. सरकारकडून तुमचा विशेष सत्कार करण्यात येईल. मला कोणत्याही सत्काराची गरज नाही साहेब, मी स्मितहास्य करत म्हणालो. मला फक्त माझ्या कुटुंबासोबत शांततेत आयुष्य जगायचं आहे. काही दिवसानंतर मी गावी परतलो. माझे ड्रायव्हिंग स्कूल आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय आता अधिक वेगाने चालू लागला होता. आई आणि बहीण माझ्यासोबत सुरक्षित होत्या. आयुष्यात मला खूप धडे दिले होते. पैशाच्या आणि सौंदर्याच्या मोहात माणूस किती कसा भरकटतो आणि रस्त्याचा रस्ता किती कठीण असतो हे मला जवळून पाहिले होते.
पण एका चुकीच्या मार्गावर सुरू झालेला माझा प्रवास आज एका जबाबदार, स्वाभिमानी आणि प्रामाणिक आयुष्याकडे येऊन पोचला होता. संध्याकाळच्या वेळी जेव्हा मी माझ्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये बसून बाहेर पाहतो, तेव्हा मला जाणीव होती की आयुष्यात किती संकटे आली, सस्पेन्स आला किंवा अंधार पसरला, तरी सत्याची आणि मेहनतीची साथ सोडली नाही तर प्रत्येक रात्रीनंतर एक सुंदर सकाळ नक्कीच उगवते.